अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मैत्रिणींनो, यंदा वटपौर्णिमेच्या तारखेबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण यावर्षी अधिक मास असल्यामुळे अनेक व्रतांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. तर नेमकी वटपौर्णिमा कधी आहे, पूजा कोणत्या दिवशी करायची, पूजेसाठी कोणते साहित्य लागते आणि संपूर्ण पूजा विधी कसा करायचा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती अगदी सुरुवातीपासून जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा कधी आहे? कालनिर्णय 2026 नुसार यंदा सोमवार म्हणजेच 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा आणि वटपौर्णिमा व्रत हे दोन्ही 29 जून रोजीच आले आहेत. यंदा तिथी विभागून आल्यामुळे काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला असला तरी उद्या तिथीचा विचार करून महाराष्ट्रात वटपौर्णिमेचे व्रत हे 29 जूनलाच केले जाईल. वटपौर्णिमा तिथी 29 जून पहाटे सुरू होऊन 31 जून पहाटेपर्यंत राहील. वटपौर्णिमा का साजरी केली जाते? वटपौर्णिमा हा सण माता सावित्री आणि सत्यवान यांच्या पवित्र कथेशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत श्रद्धेने करतात. या व्रताच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: हळद, कुंकू आणि अक्षता असलेला करंडा, फुले, फुलांचा हार, कापसाचा दोरा म्हणजे सुतगुंडी, अगरबत्ती, दिवा, नारळ, पान सुपारी असलेला विडा, फळे, पंचामृत, गंध, पाणी भरलेला तांब्या, नैवेद्य, ओटी भरण्याचे साहित्य. वटपौर्णिमा पूजाविधी कशी करायची? सकाळी लवकर उठावे, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयानंतर लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा नवीन वस्त्रे परिधान करावीत. विवाहित महिलांनी शक्य असल्यास हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, कुंकू आणि मंगलसूत्र धारण करावे. नंतर देवासमोर बसून हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा. माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मी वटपौर्णिमेचे व्रत करीत आहे असा भाव मनात ठेवावा. त्यानंतर गणपती आणि कुलदेवता यांचे पूजन करावे. दिवा लावून त्यांची आरती करावी. त्याच्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. त्याच्यानंतर वडाच्या झाडाभोवती सुतगुंडीचा दोरा गुंडाळावा. 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळण्याची प्रथा आहे. प्रदक्षिणा घालताना मनात श्री दत्तगुरू, श्री विष्णू किंवा सावित्रीचे स्मरण करावे. वडाच्या झाडाखाली बसून किंवा घरी येऊन सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा व्रताचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानली जाते. त्यानंतर अखंड सौभाग्य, पतीचे उत्तम आरोग्य आणि कुटुंबाचे रक्षण यासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना करून झाल्यानंतर वडाची आरती करावी. त्यानंतर देवघरातील सर्व देवांची आरती करून घ्यावी. सुवासिनी महिलांना हळद कुंकू लावून ओटी भरावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आणि सगळ्यात शेवटी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पारंपरिक पद्धतीने उपवास सोडावा. यामध्ये वटवृक्षाचे महत्त्व काय आहे? हिंदू धर्मात वडाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. मान्यता आहे की मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान महेशांचा वास असतो. म्हणून वटवृक्षाची पूजा म्हणजे स्त्रीदेवांची पूजा मानली जाते. मैत्रिणींनो, यंदाची वटपौर्णिमा सोमवार म्हणजेच 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. माता सावित्रीच्या अखंड निष्ठेची आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात श्रद्धा, प्रेम आणि समर्पण वाढवणारा आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय दत्तगुरू. श्री स्वामी समर्थ.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.